इदानीन्तन बालाः तु सर्वं जानन्ति, अतः ते एवं न वदेयुः। तथैव प्रायः एआई इत्यस्य पूर्वं स्थितिः स्यात् यत् अल्पं यद् पठितं तदेव वदति, तर्हि अस्माकं गृहे जनः आगत्य दुग्धं ददाति, किन्तु इदानीं तस्य पाठनार्थं बहुविध डेटा आवश्यकं भवति। तद् आधारेण भाषां सः पठति, तर्हि पुनः भाषा पठनं विभिन्नप्रकारैः भवति। एकं भवति न्यूरो लैङ्ग्वेज् प्रोसेसिङ्ग् इति एकं प्रायः बहुभिः श्रुतं स्यात्। तथा यद् जेमिनाई डीप्सीक् इत्यादि यद् वयं जानीमः तस्य LLM अथवा लार्ज् लैङ्ग्वेज् मोडेल् इति सद्यः यद् अधिकं प्रचलितम् अस्ति तद् मोडेल् अस्ति। एतस्य आधारेण नाम NLP तथा LLM इत्यस्य ट्रेनिङ्ग् यद् भवति तद् आधारेण भाषायाः अधिकगभीरम् अध्ययनं भवति। पुनः कोडिङ्ग् अथवा इतोपि क्लिष्टकार्याणि भाषाविषयकाणि यानि भवन्ति तानि अपि एतद्वारा AI द्वारा कर्तुं शक्यन्ते। सामान्यतः 90%तः अधिक अद्यतनकाले अपि केवलं 10 भाषासु मर्यादितः अस्ति। तद् अधिकभाषाः याः सन्ति सामान्यतः 3,500 इति संख्यया भाषाः सन्ति। ताः तेषां वेब् डाक्युमेण्ट्स् यानि सन्ति तानि बहु मर्यादितप्रमाणेन उपलब्धानि सन्ति। तथैव जगति याः भाषाः सन्ति तासु 40% भाषाः तेषां किमपि डिजिटल् टेक्स्ट् नाम वेब्सैट् मध्ये किमपि तस्याः भाषायाः विषये अस्ति इति नास्ति एव। अतः एतदर्थं सर्वत्र प्रयत्नाः प्रचलन्ति यत् सर्वाः भाषाः तेषां डिजिटल् प्रेसेन्स् किमपि भवति, नाम तानि तस्याः भाषायाः लेखाः वा तद् भाषा साहित्यं नाम भाषाविषयकम् इति न, परं तस्याः भाषायाः निर्मितम् एव साहित्यं तत्र भवति। एतदर्थं सद्यः प्रयत्नाः प्रचलन्ति। अद्य सामान्यतः 7,000 भाषाः जगति नाम वदन्ति। 7,000 भाषासु जनाः वदन्ति। तत्र भाषाविदाम् एवं मतमस्ति यत् अस्य शतकस्य अन्तपर्यन्तं तेषु 50% भाषाः विलुप्ताः भवेयुः। एतस्य कारणानि कानि सन्ति? प्रायः जागतिकीकरणं, वैश्विकीकरणम् इति एकं प्रमुखं कारणं वयं जानीमः। पुनः गतशतके जातानि युद्धानि अथवा साम्राज्यवादः एतदपि तत्र एकं कारणम् अस्ति। एवं बहुविधकारणैः भाषाः लुप्ताः भवन्ति। तासाम् एवं क्रमः भवति कथं भाषाः लुप्ताः भवन्ति। प्रायः अद्य वयमपि अस्माकं याः भाषाः सन्ति तासां विषये एतत् पश्यामः किञ्चित् प्रमाणेन यत् प्रथमसोपानं भवति। तत्र भाषाः केवलं ज्येष्ठैः उच्यन्ते, बालाः तया भाषया न वदन्ति। नाम मराठीविषये एतद् किञ्चित् आरब्धमस्ति खलु, शालायाम् आङ्ग्लं पठामः तर्हि गृहे अपि आङ्ग्लं वदन्तु इति शालातः सूचना भवति। तेन गृहे अपि मराठी न श्रूयते, शालायां न श्रूयते एव। एवम् एतद् प्रथमसोपानम् इति वदन्ति। तर्हि केवलं ज्येष्ठाः तया भाषया वदन्ति इति प्रथमं सोपानम्। अनन्तरम् अग्रे गत्वा शनैः ये केवलं वृद्धाः सन्ति, पितामहः पितामह्यः एवं केवलं ते एव तां भाषां जानन्ति। 40 वर्षीयाः 50 वर्षीयाः अपि प्रायः तां भाषाम् अधिकप्रमाणेन न वदन्ति। एवं द्वितीयं सोपानं भवति। अनन्तरम् अन्तिमं सोपानं नाम केवलं 10-15 जनाः एव तां भाषां जानन्ति, अन्ये केपि तां भाषां वक्तुं न शक्नुवन्ति। एवं क्रमशः
भाषाणां लुप्तता भवति। एवं प्रकारेण भाषाः लुप्ताः भवन्ति। तर्हि एतत् न भवेत्, एतदर्थं किं करणीयम् अथवा AI द्वारा किं कर्तुं शक्यते। एतदर्थम् AI आधारेण अथवा AI साहाय्येन किं कर्तुं शक्यते। इदानीं श्रूयते? तर्हि एतस्य प्रयोगः विभिन्नस्थानेषु आरब्धाः सन्ति। याः भाषाः बहु अल्पजनाः वदन्ति तेषां नाम ते जनाः एव वदन्ति तदा तेषां रेकार्डिङ्ग् करणीयं। तेन किं भवति, शब्दाः सर्वे रक्षिताः भवन्ति। पुनः तदर्थं नाम विशेषतः स्पीच् रक्षणं करणीयम्। एतदर्थं प्रकारद्वयं AI द्वारा निर्मितं भवति अथवा प्रकारद्वयं तत्र भवति। एकमस्ति ASR अथवा ऑटोमेटिक स्पीच रिकग्निशन इति, तथा द्वितीयम् अस्ति TTS अथवा टेक्स्ट टू स्पीच इति। नाम एतद् परस्परपूरक मॉडेल्स् सन्ति। प्रथमम् अस्ति ASR ऑटोमेटिक स्पीच रिकग्निशन। नाम इदानीम् अहं वदामि तर्हि मया ये ये शब्दाः उच्यन्ते तेषाम् ऑडियो ग्रहणं कृत्वा तत् टेक्स्ट मध्ये परिवर्तनं भवति। नाम यत् स्पीच अस्ति तत् परिचाल्य तस्य अग्रे टेक्स्ट मध्ये रूपान्तरं भवति। ते शब्दाः वयम् अस्माभिः पठितुं शक्यन्ते। एवं प्रकारेण डॉक्युमेण्टेशन् कर्तुं नाम याः भाषाः एन्डेञ्जर्ड् सन्ति, येषां स्थितिः किञ्चित् कठिना अस्ति, तासां भाषाणां रक्षणार्थम् एकं सम्यक् माध्यमम् अस्ति इति वक्तुं शक्यते। तर्हि ASR मॉडेल् द्वारा तद् यद् ऑडियो तत्र गच्छति तस्य टेक्स्ट मध्ये रूपान्तरणं कर्तुं शक्यते। पुनः अग्रे तस्य पूरकं यदस्ति टेक्स्ट टू स्पीच इति, तेन माध्यमेन पुनः शब्दैः एव तस्य प्रतिसादः अपि श्रोतुं शक्यते। एवं क्रमशः नाम वयं गूगल् मध्ये कदाचित् मौखिकम् एव प्रश्नं पृच्छामः, टैप् कर्तुं सङ्कलनं कर्तुं समयः नास्ति, तर्हि वयं प्रश्नम् एवमेव साक्षात् पृच्छामः रिकार्ड् कृत्वा, तर्हि तस्य उत्तरमपि ध्वनिना एव आगच्छति। लिखितम् अपि भवति किन्तु तस्य ध्वनिरूपेण अपि वयं प्रत्यक्षं श्रोतुं शक्नुमः। तर्हि तत्र एतद् ASR तथा TTS एतस्य संयोजनं भवति। तस्यापि पुनः प्रामुख्येन वयम् आङ्ग्लं वा हिन्दी वा एतेषां माध्यमेन प्रयोजनं कृतम् अस्ति इति वयं पश्यामः। किन्तु तस्य भारतीय अन्यभाषाणां मध्ये अपि निर्माणं भवति। एतदर्थम् अस्माभिः किं करणीयम् अथवा किम् आवश्यकम् अस्ति तद् किञ्चित् पश्यामः। यथा तदुरं ट्रेनिङ्ग् कथं भवति, तत्र बहु अधिकं डेटा आवश्यकं भवति। तद् सामान्यतः टेक्स्ट् डेटा भवति, तद्वारा विषयस्य ज्ञानम् AI कृते भवति। किन्तु ASR तथा TTS कृते किम् आवश्यकं भवति, केवलं टेक्स्ट् पर्याप्तं नास्ति, तेन सह ऑडियो अपि आवश्यकम्। तर्हि सौण्ड् वेव्स् भवन्ति खलु, भवन्तः क्वचित् ओडासिटी इति एकम् आप् अस्ति, तस्य सङ्गणके योजनं कृत्वा यदि द्रष्टुं शक्नुवन्ति तर्हि पश्यन्तु। अस्माकं ध्वनिः यथा उपरि गच्छति यथा आगच्छति अथवा तत्र यानि परिवर्तनानि भवन्ति तानि सर्वाणि तत्र ओडासिटी मध्ये साक्षात् द्रष्टुं शक्यन्ते। नाम मध्ये यदि किञ्चित् स्थगनं भवति तर्हि तत् स्थगितम् अपि नाम वेव्स् मध्ये किञ्चित् विरामः अस्ति इत्यपि द्रष्टुं शक्यते। अथवा बहु उच्चैः कोलाहलः भवति तर्हि तदपि विभिन्नप्रकारेण द्रष्टुं शक्यते। एवं विभिन्नध्वनीनाम् अस्माकं पुरतः प्रत्यक्ष दर्शनम् अपि यदा भवति तदा तत्र
के तद्गुणाः अस्माकं ध्वनिना भवन्ति इति सर्वं ज्ञातुं शक्यते। पुनः तथैव इतोपि विभिन्नप्रकारकाणि आप्स् सन्ति यानि ध्वनि अभ्यासार्थम् उपयोगितानि सन्ति। नाम मराठी अस्ति, कोकणी अस्ति, मालवणी अस्ति, एताः किञ्चित् समीपस्थाः भाषाः सन्ति खलु। तर्हि तत्र ये स्वराः सन्ति अथवा यानि उच्चारणानि भवन्ति तानि प्रायः समीपस्थानि भवेयुः, बहु विभिन्नं किमपि न भवति। नाम यथा बाङ्ग्लाभाषायाम् अकारस्य उच्चारणम् अ इति क्रियते, तावती भिन्नता मालवणी कोकणी मराठी मध्ये न भवेत् इति अहं मन्ये। मम अल्पज्ञानं यदि अवैधयमि चेत् किञ्चित् क्षन्तव्यं। परं समीपस्थाः याः भाषाः, स्थले समीपराज्ये विद्यमानाः याः भाषाः सन्ति तासां स्वराणां यदि एतादृशं वयं चित्रं कुर्मः, नाम उच्चारणस्थानानि प्रायः सर्वेषां परिचितानि स्युः। उदाहरणार्थं यदा वदामः तदा ओष्ठ संयोजनं भवति, अथवा वदामः तदा जिह्वा दन्तस्पर्शं करोति। एवं विभिन्न उच्चारणस्थानानि वयं ज्ञातुं शक्नुमः। तत् चित्रितं भवति। तथा के स्वराः कानि व्यञ्जनानि तस्यां भाषायां सन्ति तस्य चित्रद्वारा लेखनं वयं कर्तुं शक्नुमः। पुनः याः समीपभाषाः सन्ति तासु कः भेदः अस्ति, नाम क्वचित् व्यञ्जनेषु लघु अन्तरं भवितुमर्हति, क्वचित् स्वराः किञ्चित् भिन्नप्रकारेण कथ्यन्ते। तर्हि तेषां चित्रणं यत् भवति तत्र वयं पुनः पैटर्न् द्रष्टुं शक्नुमः। तर्हि तस्याः भाषायाः कृते के ध्वनयः उपयुक्ताः भवन्ति एतेषामपि ज्ञानं ततः अस्माभिः प्राप्तुं शक्यते। एतदेव तद् ASR/TTS मॉडेल् निर्माणार्थमपि उपयुक्तं भवति। नाम क इत्यस्य उच्चारणं कथं भवति, अमुक् प्रकारेण तस्य चित्रं दृश्यते। पुनः अकारः अस्ति, तर्हि मराठी मध्ये अकारः भिन्नः, अथवा ऋ इत्यस्य उच्चारणं यद् हिन्दी मध्ये ऋ इति भवति, मराठी मध्ये वयम् उकारसदृशं ऋ इति वदामः। संस्कृते यदा पश्यामः तदा ऋ इति उच्चारणं भवति। एतत् सर्वं तत्र चित्रद्वारा द्रष्टुं शक्यते। पुनः तस्यैव पाठनम् अपि AI कृते कर्तुं शक्यते। तर्हि यदि भारतीयभाषाः AI मध्ये आवश्यकाः सन्ति तत्र एतं सर्वं डेटा आवश्यकम् अस्ति। तत् कथं प्राप्तुं शक्यते, तदर्थं केचन तत्र डेटा दातारः आवश्यकाः सन्ति, केचन तस्य कथनं कृत्वा किं कथम् अस्ति इति अवलम्बनाः अपि आवश्यकाः सन्ति। अतः AI निर्माणं नाम यथा संगणकविषये पूर्वं जातमासीत्, यदि संगणकाः बहु प्रमाणेन उपयुज्यताः भवन्ति तर्हि जनाः कार्यं कथं कुर्युः, नाम जनानां जाब्स् न भविष्यन्ति, एवं पूर्वं जातमासीत् खलु। तथैव AI विषये अपि इदानीं किञ्चित् प्रमाणेन प्रचलति, किन्तु नाम तस्य बहु गम्भीरं रूपं न पश्यामः चेत् केवलं भाषायां कृते विशेषतः इदानीं वदामि, तेषां कृते तु निश्चयेन बहु कार्यम् उपलब्धं भविष्यति। तत्र एतद् यदि विशेषतया पठन्ति, नाम स्पीच् अस्ति अथवा टेक्स्ट् मध्ये अपि नाम भाषायाः रचना कीदृशी अस्ति, एतत् सर्वं यदि भाषाछात्राः पठेयुः तथा तस्य AI मध्ये उपयोजनं कथं करणीयम् इति परस्परसम्बन्धं जानीयुः, तर्हि तस्य निश्चयेन महत्प्रमाणेन धनलाभार्थं नाम आर्थिकसुदृढतार्थम् अथवा किं वदामः आर्थिकस्थैर्यार्थं वयं तस्य निश्चयेन उपयोगं कर्तुं शक्नुमः। अतः ये केऽपि अग्रे भाषाः पठितुम् इच्छन्ति तेषां कृते अयं सुवर्णावसरः अस्ति इति वक्तुं शक्यते। नाम पूर्वं यथा इंजिनियरिङ्ग् मेडिसिन् इत्यस्य आकर्षकं रूपम् आसीत् अस्माकं पुरतः, नाम ये इंजिनियर्स् भवन्ति अथवा डाक्टर्स् भवन्ति ते नाम सम्यक्
वृत्तिं प्राप्तुं शक्नुवन्ति। तथैव इदानीं भाषाविदः अपि उत्तमां वृत्तिं प्राप्तुं शक्नुवन्ति इति परिस्थितिः अस्ति। अतः एतस्य लाभः बालैः युवद्भिः स्वीकरणीयः इति किञ्चित् वक्तुं शक्यते। भाषाशिक्षणं नाम ASIDTS इत्यादि माध्यमेन वयं भाषायाः डाक्युमेण्टेशन् कर्तुं शक्नुमः। तदर्थं जनाः आवश्यकाः इति वयं दृष्टवन्तः। तथैव यदि केवलं 10-15 जनाः तां भाषां वदन्ति अथवा केवलं ज्येष्ठाः तां भाषां वदन्ति तर्हि तस्याः भाषायाः भविष्यत् काले किं भवेत् इति प्रश्नः अपि अस्माकं मनसि भवितुमर्हति। तर्हि तदर्थं यथा यो इत्यादि एप्स् प्रायः भवन्तः जानीयुः उपयोगमपि कुर्युः भाषाशिक्षणार्थं। तथैव भारतीयभाषाः भारतीयबोली नाम डैलेक्ट्स् इत्यादीनाम् अपि पठनार्थम् एतादृश आप् निर्माणं भवितुमर्हति। तद् आधारेण प्रथमम् आकर्षकं यदि क्रियते तर्हि बालाः पुनः तां भाषां प्रति आकर्षिताः भवेयुः। तत् तथैव भवति। एतादृशाः केचन प्रयोगाः जाताः अपि सन्ति। नाम माओरी इति एका भाषा न्यूजीलैण्ड् आस्ट्रेलिया इत्यादिप्रदेशेषु उच्यते। तर्हि तस्याः भाषायाः संवर्धनार्थं तत्रस्थैः जनैः एतेन आस्थापनेन तत्र महत् योगदानं कृतं। तत्रैव जनानां डेटा संग्रहणं कृतं, ऑडियो डेटा संग्रहणं कृतं। तदाधारेण ASR तथा TTS मॉडेल् निर्मितं। तथा सम्भाषणार्थम् अथवा अन्यात् शिक्षणार्थम् अपि तस्य उपयोगः कृतः। तत्र लघुप्रमाणेन कृतमस्ति। तथैव भारते अपि बहुविधभाषाणां कृते एवं लघुप्रमाणेन अयं प्रयत्नः भवितुमर्हति। अत्र नाम भाषायाः AI मध्ये योजनं कृतं। तर्हि तस्य द्विधा प्रयोगः भवितुमर्हति। तत्र रिस्क् अपि अस्ति तथा अपॉर्चुनिटी अपि अस्ति। नाम केचन अंशाः घातकाः अपि सन्ति तथा केचन उत्तमाः उपयुक्ताः अपि सन्ति। तर्हि अणुशक्तिविषये पूर्वम् एवं श्रुतमस्ति। प्रायः ऐन्स्टैन् महोदयः एव उक्तवान् वा अन्ये केचन अहं न स्मरामि तत्। परं तस्य उपयोगः विधायकः अपि भवितुमर्हति विघातकः अपि भवितुमर्हति। तादृशमेव AI विषये अपि वक्तुं शक्नुमः। नाम AI इत्यस्य विघातकरूपेण प्रयोगान् वयं बहु शृण्मः तद्विषये। परन्तु विधायकविषये प्रायः बहु अधिकं न श्रूयते। तर्हि तदर्थमपि वयं सर्वे मिलित्वा किञ्चित् कार्यं कुर्मः। तेन अग्रे यदि न्यूनाः भवेयुः अपॉर्चुनिटीस् एव अधिकाः भवेयुः एवम् अस्माकं प्रयासः तत्र भवितुमर्हति। यद् माओरी भाषायाः उदाहरणं दत्तं तत्र एकं कम्पनी स्थापनं तत्र कार्यार्थं नाम मॉडेल् निर्माणम् इत्यादि कार्यार्थं साहाय्यम् अकरोत्। तत्र तेन आस्थापनेन स्वस्य लाभस्य प्रयत्नः अधिकः न कृतः। तद् जनानां कृते एव भवतु नाम माओरी जनानाम् एव लाभाय एतस्य प्रयोगः भवतु इति तेन आस्थापनेन स्वयमेव निर्णयः कृतः। एतत् सर्वत्र भवेत् इति न। अतः एतदपि एकं रिस्क् फैक्टर् अस्ति इति वक्तुं शक्यते। आस्थापनं स्वलाभाय एव कार्यं करोति खलु जनार्दनम् इति तेषां प्रथमं ध्येयं भवति। किन्तु तत्रापि अस्मदीयाः एव यदि भवेयुः तर्हि माओरी जनानाम् उदाहरणम् अन्यत्रापि वयं योजयितुं निश्चयेन शक्नुमः। भारतीयभाषाणां विषये एषा माओरी भाषा इति एकम् उदाहरणम् अस्माभिः स्वीकृतं। भारतस्य कृते एकम् इतोपि बृहत्तरं चालेञ्ज्।
तर्हि भारतीयभाषाणां कृते एतत् इतोपि किञ्चित् कठिनं चेलेञ्ज् अस्ति इति वक्तुं शक्यते। कारणं द्वाविंशतिः संविधानमान्याः भाषाः सन्ति, अतः एषा संख्या किञ्चित् लघु दृश्यते। किन्तु सप्तशत-अशीतिः बोधिभाषाः सन्ति इति अपि तत्र उल्लेखः अस्ति। नाम सा संख्या किञ्चित् महती अस्ति इति वक्तुं शक्यते। गतजनगणना या अभवत् तत्र जनाः याः भाषाः मम मातृभाषा अस्ति इति लिखितवन्तः तासां भाषाणां संख्या 9,सहस्रतः अधिका अस्ति। नाम एतावत्यः भाषाः केवलं भारते सन्ति इत्यपि तस्य आश्चर्यकरः विषयः। पुनः एतासां सर्वासां भाषाणां कृते एतादृशं किमपि AI मॉडेल् निर्माणं करणीयं। नाम तदर्थं कियत् कार्यम् आवश्यकं भवेत्, कति विधाः जनाः आवश्यकाः भवेयुः, एतस्य विचारं कृत्वा किञ्चित् वयं वक्तुं शक्याः एतद् इति। किन्तु निश्चयेन यत्र सर्वे मिलित्वा कार्यं कुर्वन्ति तत्र कियदपि महत् भवति, कार्यं सिद्धं तु भवति एव। अतः एवमेव वयं अस्माकं मनसि गृहं कुर्मः यत् विधायककार्यार्थम् उपयोजनार्थम् अहं मम पक्षतः किञ्चित् करोमि इति। एतं विषयम् अनुसृत्य एव अस्माकम् आस्थापने किं प्रार्थना कृता आसीत् पूर्वमपि, इदानीमपि तद् भवितुम् अर्हति। तद्नाम भारतस्य सौवर्यं AI निर्माणार्थं भारतीयभाषासु निर्मितं डेटा आवश्यकम् अस्ति। तर्हि अस्माकं हस्ते यद्यत् डेटा उपलब्धम् अस्ति तस्य दानं कर्तुं शक्यते। कारणं सद्यः ये प्रयत्नाः प्रचलन्ति ते सर्वे सर्वकारस्य साहाय्येन एव प्रचलन्ति। अतः तत्र पुनः विधानाः कृते किमपि प्रतिदानं भवितुं शक्नोति इति सर्वत्र वक्तुं न शक्यते। तत्र केचन डिजिटलैजेशन् प्रयत्नः अपि निश्चयेन भवेयुः एव। नाम काचित् संस्था अस्ति यस्याः बहु प्रकाशनानि सन्ति। तानि प्रकाशनानि यदि वयं ट्रेनिङ्ग् डेटा कृते प्राप्नुमः तर्हि तेषां कृते डिजिटलैजेशन् इति साहाय्यं कर्तुं शक्यते। एवंविध यद्यत् साहाय्यं शक्यमस्ति तत्तु अस्माकं पक्षतः क्रियते एव। किन्तु तादृश डेटा सङ्कलनम् अपि करणीयं भवति। तद् आडियो माध्यमेन अपि भवेत्, टेक्स्ट् माध्यमेन भवेत्, एवं बहुविधं करणीयम् अस्ति। तर्हि भवतां परिसरे कुत्रापि यदि एतादृश डेटा दातारः सन्ति तर्हि कृपया अस्माकं सम्पर्कं कुर्वन्तु। एषः व्याख्यानबद्धविषयः नास्ति वस्तुतः, किन्तु मम मनसि इदानीम् आगतम्, अतः अहं कथितम्। आयोजकानां क्षमां याचे, अयं विषयः पूर्वं चर्चितः नासीत् वस्तुतः। परम् अत्र नाम अस्माकमेव सर्वेषां लाभः, कस्यापि एकस्य पक्षस्य लाभः इति तत्र नास्ति। अतः अहम् एतत् आवाहनं करोमि। अस्तु, प्रायः मया यद् कथनीयमासीत् तद् मया कथितम् अस्ति इति दृश्यते। इदानीं कस्यापि अत्र प्रश्नाः सन्ति चेत् कृपया पृच्छन्तु। तथा धन्यवादाः सर्वे सम्यक् किं साहाय्यं कृतवन्तः। श्रवणं पुनः मध्ये मध्ये प्रश्नानाम् उत्तरम् एवम् आसीत्, अतः ममापि आनन्दः। तत्रापि प्रश्नः अस्ति चेत् अन्यथा अत्र विरमामः। प्रश्नः मराठी मध्ये अथवा अन्यभाषायामपि भवेत्। मल्टी लैंग्वेज नाम अत्र नाम एव यत् कथयति खलु तथा नाम भारते केवलम् अधुना मराठी भाषायां चलति।
संस्कृत म्हणजे दृष्टांचे संस्कृत वक्तव्याची बरे मनाची क्रिया जाता संस्कृत ट्रेनिंग असते. तरीही संस्कृतं चलति चेत् संस्कृतमेव वदामि भवन्तः मराठीमध्ये वदामि भवन्तः वदन्तु मराठीं संस्कृते शक्यते अस्तु निश्चयेन वदामि तर्हि मल्टी लैंग्वेज मॉडेल इति यथा नाम कथयन्ति तथैव तस्य अर्थः म्हणजे आता हे उपलब्ध मॉडेल्स आहेत त्यांची सुरुवात जी झाली ती फक्त इंग्लिशचा डेटा घेऊन होती. त्यामुळे ती मॉडेल्स सिंगल लँग्वेज मॉडेल्स होती. त्याच्यात फक्त इंग्लिश मधला डेटा लिहिलेला होता आणि त्याला दुसरा विचारले उत्तर पण इंग्लिश मधूनच मिळत होती. पण भारतासारख्या देशामध्ये आपल्याला एकच कुठली तरी भाषा लागू करून चालत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची भाषा किंवा संविधानामध्ये ज्या 22 भाषा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या भाषा अंतर्भूत करण्याचा ज्या मॉडेलमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत ते मल्टीलिंग्वल मॉडेल असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याशी संवाद करताना आपण ज्या भाषेतून त्याच्याशी बोलू म्हणजे मराठीतून प्रश्न विचारला तर मराठीतून उत्तर मिळेल, इंग्लिशमधून विचारला तर इंग्लिशमधूनही मिळेल आणि तसंच इतर ज्या ज्या भाषेतून आपण विचारू तसंच त्या भाषेमध्ये उत्तर मिळू शकतं. तर मल्टीलिंग्वल मॉडेलशी संवाद साधताना आपण सगळ्या भाषांमधून संवाद साधू शकतो. संस्कृत भाषा शिकवल्या आपण परंतु माध्यमाने उपलब्ध असतील संशोधनामध्ये यथा इदानींपर्यंत कृतं ज्ञानाचे सर्वं निर्माणं अस्ति इदानीं तथा अस्ति वा किमपि निर्मितमपि अस्ति तत् सत्यं सत्यं सम्यक् धन्यवादः. एकं संस्कृतशिक्षणार्थम् AI माध्यमेन किमपि निर्मितम् अस्ति वा इति विषये इदानीं तु मम नास्ति, किन्तु संस्कृतशिक्षणार्थम् AI विना यद्वदस्ति तद्विषये निश्चयेन वक्तुं शक्यते. प्रायः कुत्रचित् तथा प्रयत्नः जातः स्यात्, कारणं इदानीम् AI मॉडेल्स् ओपन सोर्स AI मॉडेल्स अपि उपलब्धाः सन्ति. नाम तया भाषया यदि उदाहरणार्थं संस्कृतेन AI मॉडेल ओपन सोर्स AI मॉडेल तद् यदि उपलब्धम् अस्ति तर्हि तस्य आधारेण ये तंत्रज्ञाः सन्ति टेक्नॉलॉजी जाणणारे लोक मंडळी आहेत ती त्या AI मॉडेलचा म्हणजे संस्कृतवर ट्रेन केलेल्या AI मॉडेलचा वापर करून आपलं स्वतःचं ऍप निर्माण करू शकतात. म्हणजे त्यांना ते मॉडेल ट्रेन करायची गरज नाहीये, फक्त त्याच्या आधाराने एक युजर इंटरफेस असं याला म्हणतात. म्हणजे आपण मोबाईलमध्ये कुठलंही ऍप सुरू केलं की आपल्याला समोर जे काही दिसतं की अमुक बटन क्लिक करण्यासाठी आहे किंवा अमुक जागा आपल्याला टेक्स्ट टाईप करण्यासाठी आहे, तर तो युजर इंटरफेस तयार करणं आणि त्या AI मॉडेलचा आपल्याला हव्या त्या प्रकारे उपयोग करणं. म्हणजे संस्कृत शिकण्याकरिता एखादं ऍप बनवायचं असेल तर त्यांनी मॉडेलनी कशा प्रकारे आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे किंवा आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार असतील ही सगळी रचना करायला लागेल आणि त्याचा ऍप तयार करायला लागेल. मग तिथे ते AI मॉडेल ओपन सोर्स जे असेल त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर अशी मॉडेल्स निर्माण झालेली आहेत. GitHub म्हणून एक वेबसाईट आहे. GitHub पेज वगैरे अशा ज्या वेबसाईट्स आहेत एक मंडळी मला माहिती असतील नक्की. तर त्याच्यावरती जगभरातली टेक्नॉलॉजी संदर्भात काम करणारी जी मंडळी आहेत ते आपला डेटा असेल किंवा मॉडेल असेल किंवा त्यात संबंधी कोर्स असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी या GitHub किंवा अशा रिपॉझिटरीजवर अपलोड करून ठेवतात आणि
काही वेळा ते ओपन सोर्स असतं, म्हणजे कोणालाही सर्वांनी शिवाय वापरता येऊ शकतं. काही काही वेळेला परवानगी मिळू लागते. काही मॉडेल्स फ्री असतात, असे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर तसंच डेटावरती भारत जेमचं एक मॉडेल उपलब्ध आहे, किंवा सर्वन एआय, ज्ञानी एआय ही भारतीय नावातून ऍक्टिव्ह असते कदाचित. तर त्यांचीही काही काही मॉडेल्स अशी ओपन सोर्स मध्ये उपलब्ध आहेत, काही काही इतर जगामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या मॉडेल्सच्या आधाराने पुढे आपल्याला काय रचना करता येणार आहे तसा विचार करून एक म्हणजे जी कोणी मंडळी आहे ते असं पुढे काहीतरी निर्माण करू शकतात. जर आणखी कोणाचा नसेल प्रश्न तर नक्की मला एआयमुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा आयटी मध्ये जी लोक आता काम करतात त्यांच्या कामावरती काही बदल येईल का? आणि बऱ्याच जणांना इन्सिक्युअर वाटतं असं मला आमची की आज उद्या त्यांच्या ह्याच्यावर तिथे जॉब सोडायला वगैरे किंवा त्यांची वेगळं अल्टरनेटिव्ह वाटलं त्यांच्या अपॉर्च्युनिटी तुम्ही ते परिणाम होता. तर मुख्यतः माझा विषय एआय आणि भाषा असा आहे, त्यामुळे मी थोडंसं स्कोपच्या बाहेरचं आहे. पण मला रिसेंटली कोणाशी तरी बोलताना आलेला अनुभव सांगते. ती व्यक्ती टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी मध्येच काम करणारी आहे, आणि एआयच्या आधाराने अशी नवीन नवीन मॉडेल्स बनलेली आहेत की जी ऍक्टिव्हिटी डिटेक्शन करतात. म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर काम करताय तर तुमचा माऊस किती वेळ हलतो, आणि त्याच्या आधाराने तुमचं काय 10 मिनिटापेक्षा जास्त किंवा अमुक काही काळापेक्षा जास्त जर तुमचा माऊस स्लो आहे किंवा तुमचं काहीच टायपिंग किंवा असं काही होत नाही, तर काही म्हणजे अर्धा दिवस कापला जातो म्हणून किंवा असं काहीतरी त्याच्याबद्दल ऍक्शन घेतली जाते. आणि म्हणजे एक झालं फक्त सेन्सरच्या संदर्भात. दुसरं तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्या त्या काळामध्ये ते नेमकं उपयोगाचं आहे किंवा नाही हेही समजून घेऊन एआय त्याच्यावरती काही रिपोर्ट बनवून मॅनेजर्सना पाठवतो वगैरे असं मी त्यांच्याकडून ऐकलं होतं. त्यामुळे थोडीशी भीती आहे हे नक्की. तर मला त्याच्याबद्दल खूप डिटेल माहिती नाही. पण म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना, की म्हणजे त्या भाषांच्या बाबतीत जसं म्हटलं असेल की भाषांचा वेळ वेगळा सुद्धा येऊ शकतो, की एआय रेटिंग करताना मग मला स्वतःला मराठी लिहायची किंवा काही लिहायची गरजच नाही. म्हणजे मला जे काही बोलायचं, सांगायचं, लिहायचं ते सगळं मी एआय मध्ये करून देईन आणि छानच असतं ते, किंवा मी पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट करून मला छानच मिळणार आहे असं मी जर गृहीत धरलं तर मी माझं मराठी आणखी सुधारावं किंवा आणखी छान मला बोलता यावं याच्यासाठी प्रयत्नच करणार. किंवा दुसरी बाजू त्याची अशी आहे की मराठी बोलायला छान व्हावी याच्यासाठी म्हणून त्याच्या मागे जे भाषाविद कार्यरत आहे ते त्यांना ज्या opportunity चांगली मिळाली त्यांच्यासोबतही राहणार आहे. कारण भाषा जशी जशी बदलत जाते तसं तसं ते बदलणारं स्वरूप पण भाषेचं एआय मध्ये दिसायला हवं. नंतर ज्ञानेश्वरकालीन मराठी आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण अंतर्भूत केली म्हणजे लेखनामध्ये तर आपल्याला ती समजून घ्यायला पण थोडासा वेळ लागतो, किंवा शेक्सपियर आणि इंग्लिशच्या बाबतीत जसं होतं तसं. सो दोन्ही बाजू आहे. त्यामुळे फक्त आपण अपॉर्च्युनिस्ट राहावं असं म्हणतात ना, की जी जी वेगळी संधी काही दिसते ते नवीन काही आपण शिकत राहावं आणि असं. अर्थात ते त्या क्षेत्रात किती लागू करतात मला खरंच माहिती नाही. त्यामुळे मी ह्याबद्दल खूप नॉलेज सांगू शकतो. एकच मिनिट त्यांनी मगाशी विचारलं होतं, बोला नाही सांगणार. एआय मॉडेल्स आणि ChatGPT आहे की त्याचं काय सेम आहे का? हो हो, ChatGPT हेही एक एआय मॉडेल आहे. हा मगाशी मी जेमिनाय आणि याचंच तुम्हाला आता मी पुन्हा पुन्हा बोलले. क्लॉड आहे, ChatGPT आहे, जेमिनाय आहे. म्हणजे मी तीन मॉडेल्स जास्त वापरलेली आहे. त्या व्यतिरिक्तही इतर अशी मॉडेल्स आहेत जी आपल्याला म्हणजे कृत्रिम बुद्धीद्वारे काही कामं करायला मदत करतात. काही लेखन असेल किंवा कोड लिहिणं असेल
आता मला कोडिंग येत नाही अजिबात, तरी सुद्धा त्याच्या आधाराने मी छोटे छोटे कोड लिहू शकते. मग त्यांना आपण प्रॉम्प्ट दिला की मला असं असं करून हवं, की त्याचा कोड त्यावेळेस उत्तरे फुटत फुटत मिळतात. म्हणजे वेळ कमी लागणं हे याचं एक चांगलं काय म्हणते चांगला उपयोग आहे. बरोबर. ह्याबद्दल मला वाटतं खूप जास्त नाही बोललो मी. तर टेक्स्ट डेटा आणि ऑडिओ डेटा अशा सगळ्या डेटाचा इनपुट ट्रेनिंग करण्यासाठी जो वापरला जातो, त्या डेटामध्ये काही गोष्टी चुकीच्या असू शकतात. म्हणजे वेबसाईट्स वेगवेगळे आपण बघितल्या तर संस्कृत नावांचा बद्दल सगळ्यांना साधारण माहिती असेल की कुठलंही नाव संस्कृत आहे असं कुठच्या ना कुठच्या वेबसाईटवर लिहिलेलं असतं, पण ती माहिती 100% खरी असेल असं नाही. कारण ती वेबसाईट बनवणारे आपल्यावरतीच कोणतरी असतात आणि कधी कधी चुकीची माहिती असते म्हणून किंवा अनावधानाने वगैरे असं ते जातं आणि मग बाकी लोकांना ते खरं वाटून तेच पुढे जात राहतं, असं होऊ शकतं. तर हे तेव्हाच्या बाबतीत होऊ नये म्हणून भाषाविद त्यासाठी काम करत असतात की चुकीची माहिती मिळू नये किंवा काही वेळा कंटेंट बेमारत असते. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये बरेच जण आपला थिंकिंग पार्टनर म्हणून एआयचा उपयोग करतात किंवा मला पडलेले प्रश्न आहेत ते मी इतर कोणाला विचारले तर मला जज करतील म्हणून मी एआयला विचारू असं म्हणून एआय वेगवेगळं संभाषण करतात. म्हणजे मित्राशी आपण बोलतो तसं एआयशी बोलतात. म्हणजे एआयला ट्रेन केलेलं नसतं तर अशा प्रकारे ट्रेन केलेलं असतं की मला हे करायचं तुझं म्हणतो ते वेगळं असं. तर ह्याचा कधी कधी दुष्परिणाम होऊ शकतो आणि काही चुकीच्या गोष्टी जर विचारल्या गेल्या धोकादायक गोष्टी जर विचारल्या गेल्या तर त्याचं उत्तर एआयने देऊ नये, तिथे त्यांनी थांबवावं. याच्यासाठी धोकादायक कंटेंट नेमका कुठला हे समजून घेऊन त्याच्यावर काय उत्तर असावे ह्या सगळ्याची रचना किंवा इनपुट दिलेलं आहे. आता इनपुट देऊन झालं, मॉडेल ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला जे काही उत्तर दिलेलं आहे, आपण टेस्टिंगसाठी काही प्रश्न विचारले तर ते प्रश्न काय असावे, त्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असलेली काय आहे, तशीच ती येतात का किंवा ती नसतील तर नेमकं कुठे सुधारणा करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन भाषाविद करत असतात, भाषा तज्ञ करतात. हे सर्व तिथे लोड केलं जाईल का? कारण आपण कधी एखाद्या विषयावर बोलतो तर पण मला तरी हे गोष्टी पोस्ट करतो की त्यांच्या अमुक कादंबरी अमुक कादंबरी त्या लागतात म्हणजे त्यांनी एक रंजक होतं ते होण्यासाठी आणि माहिती तुमचं आपलं कमी जायचं. सो हा कॉपीराईट संदर्भातला प्रश्न आहे की लेखकांनी लिहिलं, प्रकाशकांनी प्रकाशित केलं, त्यामुळे ते जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे त्याच्यावर त्यांचा हक्क आहे. आपण भारताचं संविधान एआय बनवत आहोत, त्याच्यामध्ये कोणाच्याही हक्कावर गदान आपण बनवणार नाही आहोत असा आमचा म्हणजे असा निर्णय मला वाटतं भारतीय एआय कंपन्यांनी घेतलेला आहे. मध्यंतरी गुगल आणि इतर अमेरिकन कंपन्यांविरुद्ध या विषयावरून केसेस झालेल्या होत्या की आम्ही तुमचा वेगळा ट्रेनिंग करता वापरतो असं म्हणून ते पुस्तकच्या पुस्तक एआय उत्तरांमध्ये येत होतं. तर ते पुस्तक नंतर विकत घेणार नाही ना, ते फक्त एआयमध्ये उपलब्ध आहे, मला फुकट मिळणार आहे तर मी ते विकत का नाही हा प्रश्न देखील येतो. त्यामुळे कॉपीराईटवर गदा करून हे करणं भारतात तरी नक्की शक्य होणार नाही. पण याच्यावरचा दुसरा उपाय असा आहे की जसं ट्रेनिंग मिळेल असं न करता आम्हाला ट्रेनिंगसाठी चांगल्या विधाची गरज आहे तर तुम्ही आमच्यापर्यंत तो डेटा पोहोचवा, आपण त्याचा ट्रेनिंगसाठी वापर करू. पण जसं तुम्ही विचारताय की मला रेफरन्ससाठी काही गोष्ट हवी आहे तर अमुक पुस्तकात अमुक वाक्य किंवा अमुक पुस्तकामध्ये या विषयाबद्दल काय म्हटलेलं आहे असं म्हटल्यावर
त्याच्यातला सगळ्याचा सगळा कंटेंट न येता मर्यादित प्रमाणामध्ये म्हणजे 2-4 वाक्य असतील किंवा एखादा उतारा असेल तिथपर्यंत लिमिट करणं हे सुद्धा ट्रेनिंग करताना शक्य आहे. सो तसं करून जर वापरलं तर एक पॅराग्राफ ब्लड म्हणून पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पण दिलेला असतो. तो वाचून आपल्याला ते पुस्तक वाचायची जास्त उत्कंठा वाटते. तर असंही होऊ शकतं की थोडंसं वाचून ते पुस्तक वाचावं अशी लोकांना इच्छा हवी. तर मुळात त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लेखकांपर्यंत प्रकाशकांपर्यंत पोहोचून त्यांचा डेटा त्यांनी दान करावा याचं बोलणं करणं गरजेचं आहे. तोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो डेटा सगळा येणं थोडंसं म्हणजे वेळ लागेल त्याचा. बोल तुम्हाला पण विचारायचं आहे का? मग त्यांच्यानंतर तुझ्याकडे येऊया. हां ओके सो मुझे ये पूछना था कि आपने डॉक्यूमेंटेशन के बारे में बात की कि इंडियन लैंग्वेजेस को डॉक्यूमेंट कैसे करते हैं तो फर्स्टली इसमें हाउ डू यू टेक हेल्प ऑफ एआई एंड डेटा सेकंडली अगर आप एंडेंजर लैंग्वेज की बात करें तो इसमें तो आई डोंट थिंक सो कि एआई के तो अवेलेबल है अगर इसमें आई थिंक सो इतनी सारी एंडेंजर लैंग्वेजेस की डेटा अवेलेबल है जैसे मैं आपको एक एग्जांपल बताती हूँ मेरी मातृभाषा कच्छी है ओके बट व्हेन आई आस्क एआई टू ट्रांसलेट अ सेंटेंस इन कच्छी सो मेजरली वो सही नहीं देता है सो अगर फॉर एग्जांपल यू वांट टू समथिंग लाइक डॉक्यूमेंट द एंडेंजर्ड लैंग्वेज तो उसमें फर्स्ट थिंग इज कि हम उसमें एआई का हेल्प लेते हैं सेकंड इफ नॉट एआई देन हाउ कैन वी डू इट सो 2 अलग-अलग चीजें हैं. एक है एंडेंजर्ड लैंग्वेजेस का डॉक्यूमेंटेशन. तो डॉक्यूमेंटेशन के लिए एआई का उपयोग करना स्पीच रिकॉग्निशन या रिकॉर्डिंग्स के द्वारा हम उसका डॉक्यूमेंटेशन कर सकते हैं. जैसे हम लैंग्वेजेस पढ़ते हैं ना उसी तरह से लिंग्विस्टिक्स नाम की भी एक ज्ञान शाखा है भाषा शास्त्र. तो भाषा शास्त्र में ये भी विषय होता है कि किसी भी भाषा का डॉक्यूमेंटेशन कैसे किया जाए. तो उसकी भी साइंटिफिक पद्धति है कि उस प्रकार से उसका डॉक्यूमेंटेशन होता है. तो पहले क्या हुआ करता था कि लिंग्विस्टिक्स के छात्र मतलब ये सारे उस जगह पर जा करके वहाँ कुछ दिन कुछ महीने रह करके वो सारा डेटा इकट्ठा करते थे मैन्युअली लिख कर क्योंकि बहुत सारे टूल्स उपलब्ध नहीं थे. फिर रिकॉर्डिंग करना होता था तो कैसेट्स का रिकॉर्डिंग करना इस प्रकार से डॉक्यूमेंटेशन होता था. अब तो और तेज हो गया है कि ऐप बना लो रिकॉर्डिंग करने के लिए उसमें सारा डेटा अपने आप रिकॉर्ड हो जाएगा. इसी तरह से मतलब एएसआर और टीटीएस के बारे में जो मैं बता रही थी कि स्पीच रिकॉग्नाइज होता है वो टेक्स्ट में आता है और टेक्स्ट जो होता है वो फिर से स्पीच में बदला जाता है. तो ये मॉडल्स को ट्रेन करने के लिए डॉक्यूमेंटेशन की बाद में उपयोग हो सकता है. तो पहले सबसे पहले डॉक्यूमेंटेशन करना जरूरी है और इसमें ऑडियो और टेक्स्ट ये दोनों का अगर करते हैं तो अभी फायदा हो सकता है. तो वो डॉक्यूमेंटेशन करके फिर उस डेटा को इनपुट करके मॉडल्स ट्रेन करो और फिर उसके बाद में आपको भाषा सिखाने के लिए अलग अलग मॉडल्स बनाने हैं तो वो उसके आधार से आगे बनाए जा सकते हैं. उसके बाद भी आप कच्ची में क्वेश्चन पूछोगे आपको कच्ची में आंसर मिलेगा. अभी तो नहीं है. भारत की भी आई थिंक 5 या 6 भाषाएं हैं उनमें ज्यादा डेटा अवेलेबल है. तो उनके अतिरिक्त अन्य भाषाओं में अगर हम कुछ पूछते हैं तो शायद कुछ सवालों का सही जवाब मिल सकता है लेकिन बहुत गहरी चीजें अगर पूछी जाए तो उनका जवाब उस भाषा में तो नहीं मिल पाएगा. समूहमीनः अस्ति अतः इतोपि 2-3 प्रश्नानि एव प्राप्तुं शक्यते. आं सत्यम्. आजकाल कसं लाईक माणसं जास्ती ChatGPT जेमिनीवर
मेडिसिनसाठी लाईक औषधांसाठी मेडिसिनसाठी फार्मासाठी थोडासा खाली पकड माहीत म्हणजे बटन पुन्हा बंद व्हायचं. अच्छा इथे येऊन विचारा. हा इकडे येतोस. येऊन विचारा. तुझा आवाज येतोय म्हणजे तू असं बोललास तरी चालेल. काय का आजकाल तुझं सायंटिफिकली कोणाला काय झालं नाही हार्टबीट कमी झालं तुला एक्स फॅक्टर झालं कोणाला घेतलं मेडिकल रिपोर्ट आला कोणाला तर लोक जास्तीत सायंटिफिकली जेवणाला विचारतात आजकाल ते बरोबर आहे का आणि काही फ्युचरमध्ये AI मेडिकल सेक्टरला रिप्लेस करेल का? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत हे. पहिला प्रश्न उत्तर बरोबर आहे का याच्यावरती मला वाटतं तू सुद्धा कन्व्हिन्स करशील की हे नक्कीच बरोबर नाहीये. कारण आता जसं आपण चर्चा करत होतो की AI ट्रेन कशावरती केलेलं आहे त्याप्रमाणे ते उत्तर देणार आहे. तर तू विचारलं की त्यावेळी म्हणून येईल का म्हणून येईल पण तुझं त्यांची एकच उत्तर काय असेल ते त्याला समजायला नाहीये ना. त्यामुळे डॉक्टरची त्यांना AI नक्की आत्ताकडे रिप्लेस करू शकणार नाही. पण डॉक्टर्सना त्यांच्या कामाबद्दल उपयोग व्हावा म्हणून AIचा उपयोग केला जातोय. रिसेंटली एका डेंटिस्टच्या मुलांशी बोलणं झालं होतं तर ते म्हणाले की त्यांनी AIच्या अनुषंगाने इंटरफेस तयार केला आणि त्यांना आपल्या पेशंटची हिस्ट्री किंवा त्यांच्या दातांची रचना कशी होती नंतर कशी बदलली किंवा या सगळ्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन एका जागी उपलब्ध राहावं म्हणून त्यांनी याच्या आधाराने इंटरफेस तयार केला होता आणि तो काम पण तसाच करत राहतो. म्हणजे आता ते स्वतः डेंटिस्ट असल्यामुळे हा रिस्पॉन्स बरोबर आहे का नाही हे ते चेक करतात की आत्ता ही रचना आहे मग याच्यावरती आपल्याला काही सुधारणा करायची असेल तर काय करावं याचं सजेशन पण याकडून करणं होतं. बट ते स्वतः ऑलरेडी एक्सपर्ट आहेत म्हणून ते योग्य आहे का नाही याचा निर्णय विचार करून घेऊ शकतात. तर मी जर मला काहीतरी म्हणतो म्हणून आमच्या विचारलं तर मी एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे वेळा उत्तर बरोबर सांगतात आणि मला माहीत नसणार आहे. सो डेफिनेटली दिस इज अ न्यू वर्ड की AI करून औषधं नक्की घेऊ नये. मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याच्या मध्ये डॉक्युमेंटेशन हा एक पार्ट झाला. जेवढा डेटा तुम्ही इंजेक्ट कराल तेवढा AI स्मार्ट होत नाही. पण आपण भारतीय भाषांकरता भारतीय AI डेव्हलप करत असतो तुम्ही त्याच्यावर काम करणार तर ते AI ची ऍक्सेसिबिलिटी जेवढी चांगली असेल तेवढे जास्त लोक प्रश्न विचारतील तेवढं अजून AI इम्प्रूव्ह होतो. तर त्याच्याकरता ते AI किती इझिली अवेलेबल आहे आपल्या लोकांना आता किंवा कधी होईल जसं आता जसं आमच्याकडे मॉडेल बनतंय ते सध्या खूप छोट्या पॅरामीटर्स वरती बनतंय. म्हणजे लिपस्टिक किंवा वनमॅन किंवा ह्या कुठल्याही मॉडेल्सची त्याची स्पर्धा आत्ता क्षणी म्हणू शकत नाही. म्हणजे पहिलीचा विद्यार्थी दहावीचा विद्यार्थी किंवा अगदी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी वगैरे अशी ती सध्याची स्थिती आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नक्की वेळ लागणार. आणि याच्यासाठी एक मुख्य कारण असं आहे की जे सगळं जी संरचना ट्रेनिंगसाठी म्हणून लागते ती म्हणजे चिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा डेटा सेंटर्स आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आत्तापर्यंत तेव्हा खूप कमी उपलब्ध होते. आता हळूहळू डेटा सेंटर मुंबईमध्ये येणार आहे असं मी आत्ताच कळलं ऐकलं. त्यामुळे ते जसं जसं वाढतंय तसं तसं आपल्याला जास्त मोठ्या आकाराची मॉडेल्स बनवायला शक्य होईल. जितका मॉडेलचा आकार मोठा तितकं ते त्याला शिकवू होतं आणि तुम्ही म्हणता कसं की लोकांचा रिस्पॉन्स बघून पण आणखी चांगलं शिकत जातं. त्यामुळे ते होईल पण वेळ लागेल थोडासा वेळ लागेल. आपण एका उत्तरासंदर्भात म्हणालात की भाषा आणि डेटा त्या भाषेत नाही. तसं त्या फ्रेंच भाषेत विचारलेला प्रश्न आपल्या पंतप्रधानांना जर हिंदीत समजतो आणि काही हिंदीत दिलेलं उत्तर परत फ्रेंच मध्ये त्या माणसाला कळतं तर
सरांकडे जो काही डेटा आहे तो कुठल्याही भाषेत अवेलेबल होऊ शकतो अनुवादाने. असं त्या संदर्भात होत नाही. सो याच्यावरती पण मी थोडंसं काम केलेलं की फ्रेंच हिंदी अनुवादाच्या मध्ये एस आणि टीपीएस मॉडेलच ती रचना होती आणि त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन मॉडेल होतं. म्हणजे मोदीजी हिंदी बोलतात त्यांचं हिंदी आहे ते स्पीच टेक्स्ट मध्ये परिवर्तित झालं. त्याच्यानंतर ते ट्रान्सलेशन मॉडेलकडे गेलं. त्याचा हिंदीतून फ्रेंच अनुवाद झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते स्पीच मध्ये फ्रेंच स्पीच मध्ये गेले. त्यामुळे हिंदीत ते जे बोलले ते फ्रेंच मध्ये पुन्हा उत्तरात रूपांतर म्हणून आले. तर ह्याच्यासाठी हिंदी आणि फ्रेंच या दोन्हीवरती ते मॉडेल ट्रेनिंग झालेलं असणं आवश्यक आहे. भारतामध्ये हिंदीचा खूप मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे कारण हिंदी भाषिक मंडळी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. हिंदी, बांगला, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम ह्या काही भाषा आहेत. मराठी सुद्धा त्यांचा डेटा थोडा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या भाषांवरची मॉडेल्स आता आहेत उपलब्ध. तर जसं कच्छी आहे किंवा ईशान्येच्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये अजून तेवढासा डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे मॉडेल ट्रेनिंग झालेलं नाही म्हणून किंवा खूप थोड्या ह्याच्यावरती ट्रेनिंग झालेलं असल्यामुळे त्याची ऍक्युरसी कमी आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो ते त्या स्टेप्स ज्या आवश्यक आहेत आधी डॉक्युमेंटेशन त्याच्यानंतर पुन्हा सरांनी जो विचारला होता प्रश्न तो त्याचं उत्तर घेते की डेटा मराठीमध्ये प्रचंड उपलब्ध आहे पण तो सगळा पुस्तक फॉर्मॅटमध्ये आहे ना. तो वेबवरती कुठे उपलब्ध नाही म्हणजे चांगला डेटा हा कारण वेबवरती पण बऱ्याच मराठी वेबसाईट्स आहेत पण सगळ्या साहित्य किंवा असं जे उत्तम साहित्य आपण वाचलंय ते सगळंच ऑनलाईन उपलब्ध नाहीये. त्यामुळे ते ट्रेनिंगसाठी उपलब्ध नाहीये. ते जर उपलब्ध झालं तर काय जर त्या मॉडेल्स तयार करता येतील आणि चांगली मॉडेल्स कारण जसा डेटा मिळतो तसंच ते मॉडेल बनतं म्हणजे त्या क्वालिटीचं बनतं. त्यामुळे डेटा हा फार मोठा गरजेचा विषय आहे. तो नसेल तर पुढचं सगळं थांबतं किंवा म्हणता येतं. अंतिम प्रश्न म्हणजे म्हणालाच तुम्ही पण आज आपण जर लिडिंग सगळी मॉडेल पाहिलं तर आपल्याला भारतीय भाषांमध्ये उत्तर मिळतात. पण आरोग्य किंवा सरकारी काम थोडंफार मला कळलं की जास्त भाषा अगदी नाही पण मुख्य भाषांमध्ये मुख्य मॉडेल आणि इंडियन मॉडेल काय काम चालू. खूप खूप आभार. हा प्रश्न मी म्हणजे आपल्या ह्याच्यात समाविष्ट करून ठेवला होता नसताना माझ्याकडून तो सुटला. धन्यवाद तुम्ही विचारल्याबद्दल. तर ही थोडीशी विडंबनची होते असं आपल्याला वाटू शकतं की त्यांनी काम केलं ना मग आपण पुन्हा त्याच्यात पैसे कशाला घालवायचे कारण इन्फ्रास्ट्रक्चर बरंच लागतं काम बरंच करायला लागतं त्याच्यावरती ट्रेनिंग बरंच होत राहतं मग जाऊन कुठेतरी त्यांच्या लेवलचं काम आपण करू शकतो. तर मग भारताने पुन्हा तेच सगळे रिइन्व्हेंटिंग करायची गरज आहे का. तर भाषेबरोबर संस्कृती दृष्टिकोन शक्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या दृष्टिकोनातनं पण येतात ना. म्हणजे अमेरिकन मॉडेलनी भारताकडे पाहणं आणि भारताकडे पाहणं या दृष्टिकोनातला जो फरक आहे तोही कदाचित त्या मॉडेलमध्ये अंतर्भूत होतो. म्हणून आपण जेव्हा चॅटजीपीटीचा चष्म्यातून पाहतो किंवा जेमिनायच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा तो चष्मा तिकडचा चष्मा असतो. अमेरिका भारताकडे कशी बघते तो चष्मा आहे. म्हणजे पूर्वीचं जे भारताचं वळण असायचं की भारतात रस्त्यावरती हत्ती आणि गाई फिरत असतात वगैरे तर तसं अगदी तसं नाही.
पण बरेचसं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या चष्म्यातून काही चित्र आपल्याला ChatGPT आणि ह्याच्यातनं दिसणार आहे. तर तसं न दिसता आपला चष्मा आहे किंवा भारतीय चष्मा आहे त्या चष्म्यातून आपल्याला भारत दिसला पाहिजे याच्यासाठी म्हणून आपण मॉडेल तयार करणं तितकंच आवश्यक आहे. आपण सगळ्या मोबाईलवर बोलायचं जाता जाता थोडीशी चर्चा करत करत जाऊ. चहा पाण्याची व्यवस्था आहे खाली, तेव्हा तुम्ही नक्कीच चर्चा करू शकता. अग्रेसरामः अद्य वयम् AI विषये बहुविधं ज्ञानं प्राप्तवन्तः. महोदयया भाषणेन वयं सर्वे ज्ञातं यत् AI विषयस्य भीतिं धारयितुम् उपेक्षया तस्य बहुषु विधायककार्येषु उपयोगं वयं सर्वे कर्तुं शक्यते. अधुना अहं माननीय अध्यक्ष महोदयान् वयं कृपया अस्मान् बोधयतु. नमो नमः. यत् सत्यम् अहं तन्त्रज्ञानविषये अतीव अनभिज्ञः अस्मि. संस्कृतविषये अपि अनभिज्ञः अस्मि. अतः मत्कृते एषः विषयः फॉरेन् विषयः उच्यते. इदानीम् भवन्तः चिन्तयन्तु अहं संस्कृतेन वदामि अथवा मराठी भाषायां वदामि. इदानीम् अहं प्रत्यक्षरीत्या मराठी भाषायां वदामि, परन्तु श्रुति भगिन्या अस्मिन् एकम् आप् स्थापितमस्ति. अतः भवन्तः चिन्तयन्तु अहं संस्कृतेन वदामि. इत्यः व्यवसायः आपण तंत्रज्ञानं एकः राक्षसः दृश्यते. किमस्ति? प्रतिदिनं तन्त्रज्ञानं विकसितं भवति एव. प्रतिदिनं तत् किञ्चित् नूतनं जगति निर्माणं करोति. परन्तु गत 63-64 वर्षेषु तस्य गतिः अतीव वर्धिता अस्ति. अतः प्रतिदिनं किञ्चित् नूतनम् आगच्छति. परन्तु तन्त्रज्ञानस्य विषये मानवस्य भूमिका कीदृशी भवितुमर्हति? पुरा चिन्तनं यदासीत् कि तन्त्रज्ञानेन अस्माकं जीवनं सुकरं भविष्यति. अस्माकं ये प्रश्नाः सन्ति ते सुलभरीत्या तस्य निरस्तीकरणं कर्तुं शक्यते. अतः मानवः समाजकार्यार्थम् आत्मोन्नतिकार्यार्थं किञ्चित् समयं दातुं शक्नोति इति चिन्तनम् आसीत्. परन्तु प्रत्यक्षजीवने विपरीतमेव जातम्. इदानीं वयं तन्त्रज्ञानस्य सेवकाः भूताः, तन्त्रज्ञानस्य बन्धुनः भूताः. अतः एतत् तन्त्रज्ञानम् अस्माकं शस्त्रम् अस्त्रं वा अथवा अस्माकं आधारव्यक्तिका. आधाराची काही वेळेस त्या म्हणजे मला अशी भीती वाटते की इदानीम् अस्माकं मस्तिष्कानि कार्यं कर्तुं स्थगयिष्ये. अस्माकं स्मृतिः एव गच्छति. स्मरणं तस्यापि स्मरणस्य आवश्यकता अपि नास्ति. सगळं तुम्हाला सुरू करतो येत. पुरा मम द्विशताधिकाः दूरध्वनी क्रमाङ्काः मम मुखोद्गताः आसन्. इदानीं पञ्चायत् न स्मरामि. तर्हि तद्विषये अस्माकं जागृतिः आवश्यकी अस्ति. तन्त्रज्ञानस्य उपयोग करताना वयं स्वामी स्मः. वयं तत्र अस्माकं प्रभुत्वं भवितुमर्हति आणि म्हणून AI पेक्षा सुद्धा आपली बुद्धिमत्ता अधिक तेज होणं गरजेचं आहे. आणि तत् कथं शक्यते यदा वयं संस्कृतं पठामः. संस्कृतभाषायाम् एव तादृशी शक्तिः अस्ति.
तर अस्माकं चिंतनं मूलभूतं चिंतनं मूलभूतस्वरूपस्य चिंतनं भविष्यति. आता आवाहन करून की एआय होत राहील, त्याच्यात सगळा डेटा येईल, विजा येईल, सगळं येईल, परंतु अस्माकं स्वामित्व एकत्र, अस्माकं जीवने तंत्रज्ञानस्य या मर्यादा सन्ति, त्याला मर्यादित ठेवूनच आपण जर केलो तरच या ह्याचा उपयोग होईल. नंतर एआय कदाचित विनाश पण आपला मानवी संस्कृतीचा होण्याची शक्यता आहे. कधी मला भीती वाटते. तेव्हा तद्विषये अस्माकं जागृती अपि भवितुम् अर्हति. इति भगिन्या अतीव सुन्दरम् अतीव उत्तमं प्रबोधनं कृतमस्ति. अतः अहं तस्य निर्देशं तस्याः करोमि. भवन्तः सर्वे अपि अत्र एकाग्रतया शृण्वन्तः आसन्. तर्हि सर्वेषां निर्देशं कृत्वा विरमामि. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्. धन्यवादः महोदय. इदानीं सूर्यगणेशः अस्मान् एकं एप्लिकेशन् विषये प्रेजेण्टेशन् दर्शयति. नाम सूर्य असतो. त्याच्या पुढे मी संस्कृत बोलायला गेलो तर मी कॉमन करेन, कारण ह्याच्या पुढे बोलणार आठवी नंतर कधी संस्कृत मध्ये एवढं इंटरेस्ट आला नाही की आय फॉलो. बट आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन एआय. तर मला टेक सोबत खेळणं खूप आवडतं. आता मी एक प्रेझेंटेशन म्हणणार दाखवणार आहे. प्रेझेंटेशन नाही, इट्स एन ॲप विच आय बिल्ड युजिंग एआय. आता तुमचे एवढे प्रश्न होते आणि आम्ही एवढं सर्व तासामध्ये सांगितलं. नामसाठी जोरदार चाललंय. खूप डिफिकल्ट आहे हे इझी, एवढं इझी म्हणून इझी करून दाखवणं, इझी करून सांगणं. जे ॲप मी बनवलं, मी स्वतः कोड नाही करत, मी प्रॉडक्ट मॅनेजमेंट करत. प्रॉडक्ट मॅनेजमेंट काय असतं, तुम्ही कुठल्या आता युट्यूबवरती वापरता. शॉर्ट्स आले, इंस्टाग्रामवरती रील होत्या, युट्यूबवर नव्हत्या. तर कोणतरी विचार केला असेल की हा युट्यूबवरती पण शॉर्ट्स आला पाहिजे, लोकांनी असं फाईट करायला पाहिजे, लोक भरपूर वापरतील. हे विचार करणं, हे इम्प्लिमेंट करून घेणं, दॅट इज प्रॉडक्ट मॅनेजमेंट. आणि मी प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये मी कोडिंग नाही करत. माझं काम एआय वापरून रिसर्च करून पूर्ण प्लॅन बनवून देणं आहे डेव्हलपर्सना. पण एआय हॅज बिकम सो गुड that I am able to build apps and build prototypes, not final apps. Then AI is going to take accountability. Accountability कोण घेणार? डेव्हलपर घेणार, ज्याला नॉलेज आहे, ज्याला एक्झिस्टिंग प्रोडक्ट ज्या आता आहेत प्रोडक्ट्स त्याच्यावरती जे बनवायचे आहेत त्याचं नॉलेज आहे, आर्किटेक्चरचं नॉलेज आहे आर्किटेक्चरचं. त्या अकाउंटेबिलिटी घेऊ शकतात, त्या चेंजेस करू शकतात. आता मी जे ॲप बनवलं आहे, ओके, आय जस्ट टेल स्क्रीन ऑन दिस फोन. म्हणजे दोन फोन आहेत. आता हे एक फोन माझ्या हातात, माझ्याकडे एक फोन आहे. आणि शेअर स्क्रीन ऑल्सो व्हॉट एआय हॅज गिव्हन मी. So हे आहे क्लाउड. असं माझं स्क्रीन फोटो So next step was left side la, that is my screen. So here आहे क्लाउड. ठीक आहे, मी प्रेझेंटेशन असं बनवलं होतं. मी काही स्क्रीनशॉट काढले, क्लाउडला दिलं, क्लाउडला कॉन्टेक्स्ट दिलं, सांगितलं माझा ॲप आहे हे असं करतो आणि एक प्रेझेंटेशन बनवलं माझं. आता वेगळं क्लाउड दिलं आहे मला. क्लाउडिंग होतं मला. We talk about a moment of vision before distraction. हे ॲप काय करतं? हे ॲप जे तुमचे ॲप्स आहेत, जसं व्हॉट्सअप झाले, इंस्टाग्राम झाले, फेसबुक झाले, त्या ॲपच्या आधी एक संस्कृत वर्ड घालतो. सगळ्या गीता भगवद्गीता आहे, त्यात अजून बुक्स घालणार नाही, पण एक गीताचा एक श्लोक घालतो आणि त्याचं ट्रान्सलेशन घालतो. ते मी डेमो दाखवतो तुम्हाला कसं दिसतं, कसं आहे. त्यासोबत आता तुम्ही इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत बसता, तासन कळत नाही. ते थांबायला, ते कॉन्शियसली विचार करायला एक मध्ये तुम्ही टाइमर लावून
ते परत येऊ शकतं. आता एक वर्ष आला, एक श्लोक आला, तेव्हा तुम्ही इंस्टाग्राम क्लिक केला, तुम्ही 15 मिनिटं वापरली, परत एक श्लोक आला, तुम्हाला एक मिळणार मी किती वेळ वापरतो, 15 मिनिटं झाली, बरोबर. तसंच तुम्ही वापरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकतात ऍट स्पेसिफिक टाइम. तुम्ही समजा मला उठल्या मला एक श्लोक वाचायचा आहे, तुमच्या नोटिफिकेशन मध्ये एक नोटिफिकेशन आहे, हे श्लोक आहे, हे ट्रान्सलेशन आहे. तर असा विचार करून मी हे ऍप बनवला. या किती दिवसात बनलं, तेव्हा कसं करायचं. आता आम्ही एवढं सांगितलं, या एवढं स्ट्रॉंग आहे, एवढं पॉवरफुल आहे. एनिवन वांट्स टू दिस? एनी लँग्वेज 10 minutes. 10 minutes. 10 मिनिट्स नाही, काही दिवस लागणार मला. 1 day सगळं असतं. 5 days. Around 2 days. Boundary create was ready around 2 days. This PPT was ready within 2 months. मी आता 12 मिनिटं मी काम घेतला आणि तुम्ही बनवता. ठीक आहे. हे PPT एकदा फक्त बघून घ्या. कारण जॉब बनवलं आणि एकदा बघून घ्या. So open Instagram, a beta slope appears, read, reflect, continue. कारण मी जर सांगितलं की माझं ऍप असं करतो, त्याला जेवढं कॉन्टेक्स्ट देऊन तेवढं त्याला कळतं की मला काय करायचंय आणि ते वापरून मी काहीतरी प्रेझेंटेशन बनवू शकतो. आता गीतामध्ये 700 श्लोक आहेत, 18 चॅप्टर्स आहेत, ते त्याला मी कॉन्टेक्स्ट दिला. आता मी ऍप दाखवतो, ऍप काय बनवलं आहे. तर हे दाखवतो, तर हे हेतू काय होतं माझं की आज क्लाउड is one of the leading models. It is able to build the app. But ते ऍप बनवायला मला 2 दिवस लागले, त्याला परत परत आयटरेशन करायला लागलं आणि ते 0 टू 1 होतं. तुम्ही इमॅजिन करा, समजा तुम्ही गुगलमध्ये एक डेव्हलपर आहात, तुमचं गुगल सर्च तुम्ही डेव्हलप करताय आणि काही काही फाटलं, किती बिलियन लोकांना त्रास होईल त्याचा. तर यू कॅनॉट टेक दॅट रिस्क अंडरस्टँडिंग यू व्हेरी शुअर ऑफ इट. सो व्हेन यू आर बिल्डिंग समथिंग न्यू, इट इज इझी टू बिल्ड. But to build something from existing, from what it is already built from, it is very difficult. कारण क्लाउडला काय कॉन्टेक्स्ट नाही आहे. क्लाउडला हे माहिती नाही कसं बोलायचं पुढे. क्लाउडला 0 पासून आपण बनवू शकतो. 1 to 100 बनवायला यू नीड पीपल इन्व्हॉल्व. लोक कमी झाले, जॉब कमी होते, होऊ शकतं. हातगाडी रिक्षा द्यायचे, त्यांच्या लोकांची पॉप्युलेशन कमी झाली, पण रिक्षा आली, गाड्या आली, टॅक्सी आली. एव्होल्युशन जेव्हा होत राहतं टेक्नॉलॉजीमध्ये, तेव्हा नवीन जॉब क्रिएट होतात, आधीच राहतात. एव्होल्युशन होत राहतं. तुम्ही होऊ शकता. Limited time now. Yes, I mean, exactly. So this is called Gita Talks. जसं नाव आहे तसंच तुम्ही थांबा, बघा, वाचा. दॅट इज द इंटेन्शन. आता दिस इज द होम स्क्रीन. ह्याच्यात तुम्हाला एक श्लोक मिळतो विच इज फिक्स्ड फॉर दॅट डे. तुम्ही ट्रिगर करू शकता. दिस इज द ऍप्स विच विल ट्रिगर दॅट ओव्हरव्ह्यू विच इज द श्लोका. आता मी इथं टेस्ट करायला सगळेच करते, माझं टेस्ट डिव्हाइस. तुम्ही डिफरंट चॅप्टर डाउनलोड करू शकता गीताचे. बुकमार्क करू शकता काही चॅप्टर, काही श्लोक जे तुम्हाला आवडते. आणि ह्याच्यात भरपूर सेटिंग आहे विच यू कॅन चूज. आता मी ह्याच्यात डिटेल जात नाही, बट वन ऑफ दम इज एक्सटेंड ऑन रिपीट ओपन. तर एकदा तुम्ही उघडलं तर ते 5 सेकंड थांबणार, नेक्स्ट टाइम उघडलं ते 6 सेकंड थांबणार. असं वाढत आय कॅन टेल इट हाऊ मच टू इन्क्रीज इट मॅक्सिमम पॉईंट. आणि दुसरं आहे आपलं हे रिपीट व्हॉल्यूम आहे. जसं संस्कृत तुम्ही इंस्टाग्राम वापरता, स्क्रोल करत असता, तुम्हाला तेव्हा टाइम कसं जातो, 15 मिनिटावरती, 30 मिनिटावरती किंवा 7 मिनिटावरती तुम्ही स्वतः एक ऑटोमॅटिक एक की 7 मिनिटं झाले, ते श्लोक आहे, वाचून घ्या आणि तुम्हाला पाहिजे तर म्हणू शकतो. त्याच्या डेमो म्हणजे कसं, आता मी हे आता बनवतो, बनवलं एक क्लिक नाही आहे, it will load and it will show the sloka first. Now if we give me a timer, I have to read it through, so that is the reason that there is a timer here. I can bookmark it if I want to. I can share it with my close friends, my family. And when I click on continue, they continue on the app model. But I am not stopping you from doing it. I am just telling you that you can continue with your own process. Then Gita also करू शकता. That is the idea. And
काही प्रश्न असेल त्यावर ते जे मी बनवले 2 दिवसात. आणि ऑनेस्टली जे पहिलं प्लेट आहे त्याच्यात भरपूर गोष्टी ऍड होऊ शकतो, तर ते ऍड करायला वेळ लागतो. जसं मी सांगितलं तसं कॉन्टेक्स्ट ऑफ जातो. आता तुम्हाला मी सांगितलं हे ABCD आहे, त्याला वर्ड्स बनवा. ते वर्ड्स बनवणं मुश्किल असतं. वर्ड्स बनवल्यावरती पॅराग्राफ बनवणं मुश्किल असतं, त्यात सेन्स बनवणं मुश्किल असतं, त्यात ग्रामर येतं, त्यात संधी मिस्टेक होतो, भरपूर गोष्टी येतात. तसंच एकदा लहान एक ऍप बनवलं त्यानंतर मोठा ऍप बनवायला भरपूर जास्त ताकद लागते, भरपूर जास्त कॉम्पिटिशन लागतं, which is difficult. And I'm hoping to launch this on Google Play Store soon. And hopefully I'll be able to reach out to you guys and you guys could test it out on your own phones. If you have any questions, please, I'm open to that. I have one question. तर माझा प्रश्न असा आहे की ऍप सुरू करताना मला ते नकोय, पण जसं तू म्हणाला की इंस्टाग्रामवर खूप स्क्रोल करून झालं किंवा इतर कुठच्या तरी ऍपवर आपण बराच वेळ घालवतो, तर तो जास्त वेळ घालवू नये म्हणून 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी असं काहीतरी स्पेसिफिक टाइम नंतर ते यावं, बट नॉट व्हाईल ओपन, बिकॉज समटाइम्स आय माइट हॅव समथिंग अर्जंट. Yes, absolutely. तेव्हा मला Two things, right? One is तुम्ही जे ऍप वापरता, which is urgent आहे, फोन किंवा लिंकेड फॉर दॅट मॅटर, any app which you use on a daily basis, which is important to you, त्यावरती घालू नका. एक ते आहे. दुसरं आहे की सेटिंग्स मध्ये you have this which is overlay enabled, which is stopping. तुम्ही एकदा हे बंद केलं तुम्हाला ओव्हरले करत करत ते शोधता येत राहणार. आणि तुम्ही कस्टमाइज करू शकता कुठल्या ऍपला घडत आहे. आता मी इकडे सगळे ऍप सिलेक्ट केलं, मला पाहिजे की मी फक्त इंस्टाग्राम करू, सिलेक्ट इंस्टाग्राम. आता इंस्टाग्राम काढून टाकण्यासाठी तर एक युट्यूबला सिलेक्ट करा. आता फक्त युट्यूबला जाऊन ओपन करणार. आता मी all one wants to know that something like that can be set up. So when I click on YouTube, it will say where on YouTube specifically and not on other apps. And you can also set की तुम्हाला कधी पाहायचं. आता जसं settings मध्ये if I close this and I only keep repeat while app, then it will only do while you're using the app, not on the start of the app. So ते settings मध्ये configuration. So हे सगळं डोकी लावून that is our goal. Execution has been made easier. विचार करायला की काय युजरला काय काय लागेल ते तुम्हाला विचार करायचं. या maybe till an extent it will be able to, maybe till an extent it will be able to test. तर मी किती रात्र काढली त्याच्यावरती मला माहिती. मी काय करत बसलो, मी काम करतो, आय वॉज एन्ग्रोस्ड इन इट, दॅट इज आय वॉज एबल टू डू इट. पण तुम्हाला इंटरेस्ट लागेल की ते मला अजून शिकायचं, अजून करायचं. आणि AI is not able to do everything. AI has limitations. It will always have limitations. तुम्हाला ते फिगर आउट करायला लागेल युजरला काय पाहिजे. आणि वेगळ्या क्वेश्चन प्लीज. फॉर्म तुम्ही कसं म्हणजे एवढे ऍक्युरेट फॉर्म कुठून आले? Great question. सो आधी तर आहे की तुमचं आयडिया काय आहे ते लिहून घ्या. लिहिणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोक्यात काय असणं इट्स व्हेरी जनरल. एकदा लिहायला चालू केलं जस्ट टाईप इट एनीवेअर, टाईप इट ऑन नोट्स ॲप, लिहून घ्या नोटबुक मध्ये. म्हणजे आयडिया इज क्लिअर की तुम्हाला काय अचीव करायचं, व्हॉट इज द आउटकम यू वॉन्ट टू अचीव. देन यू कॅन ब्रेक इट डाउन इनटू आयटम्स, देन यू कॅन ब्रेक इट डाउन इनटू टू डू लिस्ट. तुम्हाला हे प्रायोरिटी आहे. आता जसं मला आयडिया स्टार्ट झाली, ट्रू कॉलर तो एक तुम्हाला पाहिजे समोर होतं, तर ओपन ऑन इंस्टाग्राम, which is a deterrent, which is just stopping me from going to Instagram again and open. त्यामुळे आयडिया की अरे समजा मी चालू केलंच इंस्टाग्राम आणि मी वापरतोय त्याच्यामध्ये पण येऊ शकतो, तर दॅट वॉज अन ॲडिशन. तर हे एक एक करून तुम्ही प्लॅन बनवून घ्या. कन्व्हे दॅट टू द AI इन बिट्स अँड पीसेस. तुम्ही सगळं एकत्र दिलं, AI विल ट्राय टू मेक एव्हरीथिंग इन वन पीस, इट विल फेल. यू नीड टू हॅव फेजेस. जसं तुमचं एक बिझनेस सुरू होतं, छोट्यात सुरू होतं. आपण सगळे अदानी नाही जे अमुल्य सिमेंट घेऊन डायरेक्ट सिमेंट इंडस्ट्रीमध्ये देऊ शकतात. You start small. You start small with something which is actually doable. Your threats, your most important core value which you are trying to provide,
and then start building slowly on top of it. Yes, please. Conventional software डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये BRD हो. असतो. Absolutely. त्याच्यामध्ये आपण इट्स अ मल्टी लार्ज डॉक्युमेंट आणि ते जेवढे सगळे रिक्वायरमेंट जर का आपल्याला एखादा सॉफ्टवेअर ऍप डेव्हलप करायचं त्याच्या प्रॉम्प्ट मध्ये कन्वर्ट करायचं तर हाऊ मेक इट मोर छोटंसं करून काय So BRD सगळ्यांना माहिती असेल, BRD is business requirement document, which is the business outcome which you want to achieve. त्याच्यातनं कोणतं PRD, which is the first requirement document. How you translate it, that is essentially understanding the user first. User चा first principle perspective ने त्याला काय काय लागू शकतो. कशा सिच्युएशन मध्ये तो ऍप यूज करू शकतो किंवा तो प्रोडक्ट यूज करू शकतो. You start from there and then you build up on top of it. You talk to more people. हे ऍप मी छोटा ऍप MVP बनवून मी मित्रांना दिलेलं. वन ऑफ देम दिस ऍप इज स्पेसिफिक फॉर भगवद्गीता. असं तुम्ही अजून एक ऍप बनवलं विच वॉज स्पेसिफिक फॉर न्यू टेस्टमेंट, ओल्ड टेस्टमेंट, बायबल. So she is a Christian. She tried it out, and the first moment she opened the app which she had selected, and she told me, "Wow!" I was like, "This is what I." If you are able to provide the core value, then you are able to translate it into words. How do you compress it? You don't have to. If you compress it, you are losing a lot of knowledge, lot of information about what you want to do. क्लॉडला जेवढं तुम्ही नॉलेज देणार तेवढं ते अंडरस्टँड करून घेईल तुम्हाला काय बनवायचं. एकदा तुला कळलंय देन यू स्टार्ट बिल्डिंग ऑन. आणि असं नाही जसं मी म्हटलं फेजेस मध्ये जेव्हा बनवलं मी त्याला मी ते होल इन द सिंगल डे. वन शॉट मध्ये बनवणं टुडे इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. यू कॅन मेबी मेक स्मॉल थिंग्स लाईक कॅल्क्युलेटर. आता ऑफिसमध्ये आम्ही PDF टू इमेजेस बनवतो. I made a PDF image within one shot. Like that, you know, मला असं बनवायचं एक टायटल स्क्रिप्ट बनव त्याचा UI असायला पाहिजे. मी PDF करणार मला इमेजेस पाहिजे. एका हाताने झालं बिकॉज इट इज अ व्हेरी सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण हेच समजा असं बनवायचं असेल यू नीड टू गिव्ह इट मल्टिपल प्रॉम्प्ट्स. मल्टिपल थिंग्स आर गेटिंग इन्वॉल्व हिअर. दॅट इज कॉन्टेक्स्ट मेमरी विच इज आता असं आम्ही वी आर ह्युमन्स वी हॅव मेमरी. आपण 10 वर्ष आधीचं पण आठवून बसतो. याचं कसं नाही. That's a limited context. So you have to always remember where are we काय देताय, what is important, prioritization on that, and then telling the AI की तुम्हाला काय बनवायचं very clear words मध्ये. Another trick which you can use is ask the AI to interview. Ask the AI to make questions and get information from you. Maybe there are questions which you have not thought about. आता आप बनवता प्रोटोटाइप बनवता भरपूर असतं. So ask एकच प्रॉब्लेम आहे, एक सेंटेन्स आहे. Ask clarifying questions. Very strong. Then tell Claude to ask clarifying questions. Talking you because it is getting too late. सगळ्यांना इंटरेस्ट आहे, सगळ्यांना कल्पना आहे, पण आपण आणखी खूप नाही आहे करू. आपण जर आता कार्यक्रम अगदी शेवटचाच भाग राहिलेला आहे तेवढा पूर्ण करूया. खालती चहा पाण्यासाठी सगळ्यांनी जमायचं आहे नंतर. तर त्यावेळेला सगळ्यांनी तुम्ही प्रश्न जरूर विचारा आणि मग तुम्ही पाहिजे तेवढा वेळ बोलू शकता. थँक्यू सो मच. इदानीं सर्वेषां धन्यवादज्ञापनं करोमि. प्रथमतः प्रमुख वक्तृ स्मृति भाटे महोदया धन्यवादान् अर्पयामि. भवत्याः प्रेरणादायिभिः विचारैः वयं सर्वे उपकृताः. समारोहस्य सम्यक् व्यवस्थायाः कृते अहं श्रीराम कार्यालयस्य विश्वस्तसमितिं प्रति धन्यवादान् ज्ञापयामि. अनन्तरं कृष्णाजी महोदय तन्त्रांश निपुणः सः तन्त्रांशविषये साहाय्यं कृतवान्. अतः महोदयस्य अपि धन्यवादाः. अन्ते किन्तु महत्त्वपूर्णं सर्वेषां श्रोतृवृन्दानाम् अपि बहवः धन्यवादाः. समयः निष्कास्य वयं सर्वे अत्र उपस्थिताः सर्वेषां धन्यवादाः. इदानीं शान्तिमन्त्रेण कार्यक्रमस्य समापनं भविष्यति. सुरेश महोदय पुस्तकः पृष्ठतः मी मराठीतून सांगते आता सगळ्यांसाठी. संस्कृत भारतीची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत माझे. तर कृपया सर्वांनी जरूर बघावी. कृपया सर्वे पश्यन्तु. इदानीं प्राजक्ता भगिनी शान्तिमन्त्र गायति.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः